आज आपण आहे ना खपली गव्हाची खीर करणार आहोत. हे बघा, हे खपली गहू हे असे असतात, थोडेसे लांबसर आणि चॉकलेटी कलर असतो यांचा. त्याला असं पाण्याचा हपका मारून चोळून घ्यायचं त्या गव्हाला, सगळं असं छानपैकी चोळून घ्यायचं. हे बघा असं. आणि असं हे आता खलबत्त्यात घालायचे, काढून घ्यायचे असे आणि सडल्यासारखं करायचं. हलक्या हाताने आणि असं थोडंसं अर्ध झालं तरी चालतं आहे, बारीक झालं तरी चालतं. तूप त्यात घालायचं असं. ते चॉकलेटचं कॅरेमल असतं की नाही, त्या टाईपमध्ये ही खीर बनते तयार झाल्यावर. अगदी तोंडात टाकल्या विरघळते. तूप, दूध आणि नारळाचं खोबऱ्याचा खीस त्यात टाकायचा. एकदम छान ताकद पण असते त्याच्या. चपात्या, पोळ्या आणि पुरणपोळ्या पण खूप छान होतात, इतक्या टेस्टी असतात की खूपच. ह्या पिठाचे, खपली गव्हाच्या पिठाचे गुलगुले खूप छान होतात. हा याचा कोंडा, वरची साल्ट कोंडा आहे निघाला बघा. हे असं आता पकडून काढायचं सोपानं आणि नंतर एका पाण्यानं धुवून घ्यायचं आणि 3 तास भिजत ठेवायचे. आणि आता हे झालं बघा. आणि हे गहू आता सगळे सोपामध्ये काढून घ्यायचे, पाकडायचे. खिरीसाठी तयार झाली. आता हे एका पाण्यानं असं धुवून घ्यायचं, स्वच्छ, जास्त पण नाही, त्याचा अर्क निघून जायचा. म्हणून एका पाण्याने असं धुवून घ्यायचं. असं पाणी काढायचं. दुसरं पाणी असं टाकायचं ना. आता हे 3 तासासाठी भिजवायचे. 3 तास भिजवायचे. असे मऊसूत भिजवून घ्यायचे. हे बघा, हे अर्धा किलोचं माप आहे. हे अर्धा किलो गहू आहे. हे अर्धा किलो 3 तास भिजवलेले हे अर्धा किलो गहू. हे आता कुकरमध्ये 5-7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि शिजवायसाठी 3 तांबे पाणी ओतायचं. हे बघा, भिजत घातलेल्या गव्हाचंच पाणी आहे हे. असे 2 तांबे ओतायचे त्यात. असं मिक्स करून घ्यायचं आणि शिट्टी लावायची. ह्याच्यामध्ये शिजवताना थोडंसं मीठ टाकून शिजवून घ्यायचं.
हे काय खपली गहू आहेत ते लगेच भिजतात आणि मऊ होतात, त्याच्यामुळे जास्त शिट्ट्या लावायची गरज नाही. 5-7 शिट्ट्या भरपूर होतात. शिट्ट्या झालेत. आता हे आपण शिजले का बघूया आणि वेगळ्या भांड्यात काढून घेऊया. हे बघा छान शिजले, असं एकदम शिजले. आता हे आपण काढून घेऊया. तर आता हे कडवलेलं तूप आहे, हे तूप असं टाकून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही. मला जास्त आवडत नाही तर मग मी कमी टाकते. आणि हे थोडेसे मनुके आणि हे ओलं खोबऱ्याचे मोठे मोठे काप, ते दाताखाली आले की छान लागतात. हे चांगलं भाजलं की आपण आता ह्याच्यामध्ये ही खीर टाकणार आहोत. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं. हे आता गोड आहे ना, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड कसं खाण्यावर आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. गोड मिक्स झाला. आता ह्याच्यावर आपण वेलची पूड टाकूया. हे ओल्या खोबऱ्याचं बारीक केलेलं वाटण हे टाकायचं. याने खिरीला खूप चांगला स्वाद येतो, छान लागते खीर ह्याने. आणि आता हे चांगलं शिजून द्यायचं. हे सगळं मिक्स करून द्यायचं आणि मग खाताना ह्याच्यावरती दूध आणि मग तुपाची धार घ्यायचं, मग खायचं. कारण आता दूध टाकलं तर खीर फाटण्याची शक्यता असते. आता चांगला उकळ येऊ दे. हे बघा आता छान पैकी मस्त शिजले, मऊसूत एकदम छान शिजलेले आहे. आता हे असं गॅस बंद करायचा आणि हे असं घ्यायचं काढून, हे बघा. आणि त्याच्यावर असं दूध टाकायचं. हे बघा असं दूध टाकायचं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं आणि हे असं खायचं. हे बघा किती छान अशी एकदम मस्तपैकी शिजून ही खपली गव्हाची खीर तयार आहे खाण्यासाठी.